शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून असं मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे कमी खर्चात तुम्ही भुईमुग पिकाचं कसं तुम्ही जास्त उत्पादन घेऊ शकता किंवा कमी खतावर कमी खर्च करून तुम्ही कशा प्रकारे भरघोस उत्पादन घेऊ शकता याची तुम्हाला सविस्तर माहिती मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सुरूपासून ते एंडपर्यंत नक्की पहा. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या या कृषी गुरुजी या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला आवडल्यास नक्कीच हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत, आपल्या शेतकरी मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. तर मंडळी, सध्याच्या काळामध्ये आपण पाहतोय की ज्या शेतकऱ्यांनी भुईमुग पीक लावलेलं आहे किंवा ज्या शेतकऱ्यांचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या स्टेजला जर तुमचा भुईमुग असेल तर मित्रांनो, असं मी तुम्हाला कमी खर्चामधलं खत सांगणार आहे. ते जर तुम्ही टाकलं तर निश्चितच आपलं जे काही भुईमुग पीक आहे याचं भरघोस उत्पादन भेटणार आहे आणि शेंगासुद्धा चांगल्या लागणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, भुईमुग पीक जर म्हणलं तर हे पीक आहे तेल वर्गातलं पीक. मग तेल वर्गातल्या पिकाला NPK म्हणजे नत्र, स्फुरद आणि पालश हे तर घटक लागतातच. हे झाले मेन अन्नद्रव्य. मेन अन्नद्रव्यासोबत त्याला दुय्यम अन्नद्रव्य देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. तर त्याला दुय्यम अन्नद्रव्यामध्ये कॅल्शियम आणि कॅल्शियम बरोबरच त्याला गंधक लागतं, ज्याला आपण सल्फर म्हणतो. आणि मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही मेन अन्नद्रव्य, मुख्य अन्नद्रव्य आणि दुय्यम अन्नद्रव्य देताल त्यावेळेस निश्चितच तुम्हाला उत्पादनामध्ये भर झालेली निश्चितच तुम्हाला दिसणार आहे मित्रांनो. म्हणजे योग्य व्यवस्थापन आणि योग्य वेळेस योग्य जर डोस केला आपण तर निश्चितच आपला फायदा मित्रांनो तिथं निश्चित होतो. आता मित्रांनो, तुम्हाला सांगतो, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर तुमचा भुईमुग असेल तर तुम्हाला काय करायचंय की 15-15 हे जे खत आहे हे तुम्ही 2 बॅगी घ्या. एकरासाठीचं प्रमाण आहे. आणि त्याचबरोबर सिंगल सुपर फॉस्फेट हे तुम्ही 2 बॅगी घ्या. त्याला 1 बॅग ही मायक्रोन्यूट्रिशनची वापरा. तर मित्रांनो, याच्यामध्ये काय होणार आहे की NPK देखील जातंय आपलं आणि त्याचसोबत जे काही दुय्यम अन्नद्रव्य आहेत ते देखील याच्यामध्ये जातंय. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजून घ्या मित्रांनो. तर बघा की काय होतं मित्रांनो, बऱ्याचदा आपल्या भुईमुग पिकाला हे पॉपिंगचं प्रमाण जास्त वाढतं. पॉपिंगचं प्रमाण म्हणजेच काय की शेंग तर लागतात आपल्याला, पण आतमध्ये शेंगदाणा हा बारीक असतो. बारीक शेंगदाणा का राहतो? फक्त मुख्य अन्नद्रव्यच कारणीभूत नाही तर त्यासाठी दुय्यम अन्नद्रव्य देखील तितकीच कारणीभूत आहे. त्यासाठी तुम्ही मायक्रोन्यूट्रिशन नक्की वापरा. नक्की तुम्हाला भुईमुग पिकाच्या उत्पादनामध्ये नक्की तुम्हाला वाढ झालेली दिसेल. तर मित्रांनो, हे निश्चित तुम्ही तुमच्या भुईमुग पिकाला वापरा. तुम्हाला याच्यामध्ये निश्चित तुम्हाला भरघोस उत्पादन निश्चित मिळणार आहे. मला एक पाठीमागच्या व्हिडिओमध्ये कमेंट आली की सर, आम्ही जर भुईमुग पिकाला जर तणनाशक वापरलं तर काय होईल? तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगेल की 99% तुम्ही भुईमुग पिकाला तणनाशक मारू नका. तुम्हाला जर लईच गरज वाटली, खूपच गरज वाटली तरच मारा. पण माझं जे काही मत असेल हे मत असेल की भुईमुग पिकाला तुम्ही तणनाशक मारू नका. कारण होतं काय मित्रांनो, भुईमुग पिकाला जर तुम्ही तणनाशक मारलं तर जे काही फुलोरा जे स्टेज असते किंवा फुलं लागण्याची जी स्टेज असते तर त्यावेळेस सगळं मित्रांनो आपल्या भुईमुग पिकाच्या ज्या काही शेंगा असतात ह्या शेंगा भरघोस लागत नाहीत. त्यासाठी भुईमुग पिकाला तणनाशक वापरू नका. मित्रांनो, तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट वापरणार आहेत त्यावेळेस ज्या आरा आहेत भुईमुगाच्या ह्या आरा सुद्धा चांगल्या लागतील. मित्रांनो, ज्यावेळेस आपण खुरपणी करतो त्यावेळेस आरांना चांगलं लक्ष द्या. आरा तुटता कामा नये. आरा जर तुटल्या तर आपलं जे काही भुईमुग पीक आहे हे नक्कीच त्याचं नुकसान होणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला नक्की कमेंटद्वारे सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तुमचे प्रश्न असतील तर नक्की मला कमेंटद्वारे सांगा, मी त्याला नक्की उत्तर देईन. तर मित्रांनो, भेटूयात अशाच प्रकारच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय जवान, जय किसान. धन्यवाद.